नमस्कार मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून कोंडीत सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या राजीनाम्याचे वृत्त हे फेटाळून लावलेले आहे। धनंजय मुंडे यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती। या भेटीमध्ये धनंजय मुंडे यांनी व्यथित होऊन मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या कालपासून ऐकायला मिळत आहेत। मात्र धनंजय मुंडे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही असे स्पष्टपणे सांगितले। यावेळी धनंजय मुंडे यांच्या देहबोलीत पुरेपूर आत्मविश्वास दिसत होता। संतोष देशमुख प्रकरणामध्ये वाल्मिक कराड अडकले असले तरी धनंजय मुंडे यांच्यावर थेट कोणताही टिपका नाही। त्यामुळे SIT आणि CIDच्या चौकशीतून काही निष्पन्न होईपर्यंत धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत कोणतीही कारवाई केली जाणार नाही अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे। त्यामुळे अजितदादांनी तुर्तास धनंजय मुंडे यांना अभय दिल्याची चर्चा आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांचा आत्मविश्वास अजूनही टिकून असल्याची चर्चा होत आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत आहे। या बैठकीसाठी मंगळवारी सकाळी धनंजय मुंडे हे मंत्रालयात आले होते। त्यावेळी धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याची जी बातमी होती ती स्पष्टपणे फेटाळून लावली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात एकत्र आलेले आहेत। सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेऊन संतोष देशमुख हत्या प्रकरणाची माहिती दिली होती। या सगळ्यामुळे अजित पवार यांच्यावर धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढलेला आहे। अजित पवार यांनी तुर्तास धनंजय मुंडे यांना अभय दिले असले तरी ते सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते। या सगळ्या घटनाक्रमानंतर धनंजय मुंडे यांचे बीड पालकमंत्री जवळपास गेल्यात जमा आहे। मात्र आता विरोधकांचा दबाव कायम राहिल्यास धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद तरी कायम राहणार का नाही याबाबत चर्चांना सर्वत्र उधाण आलेलं आहे। तर मित्रांनो, आपल्या प्रतिक्रिया यावर काय आहेत नक्कीच कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा। धन्यवाद।